कोणाच्या बापाची हिंमत नाही त्याला उठ म्हणायची, हौसनं करून आणलंय त्यात एक नवी आहे, मग नाचवता का डोक्यावर? अरे कमीत कमी त्याला एवढं तरी कळावं की सूर्याच्या आधी प्रकाश येतो रे. आधी वातावरण असतं तेजोमय, आधी किरण येतात आणि मग सूर्य येतो. सूर्याची किरण आधी पडतात, सूर्य आधी येत. एवढं कसं तुम्हाला कीर्तन कळणार आहे रे? म्हणजे मला नवल वाटायला लागले तुमचं. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? सूर्याच्या आधी प्रकाश येतो, सूर्य नंतर येतो. न्यायशास्त्रामध्ये वर्णन करतात आत्मा ब्रह्मचैतन्य निर्गुण निराकार, याचं कुठलं स्वरूप नाहीये, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. आणि ते आत्म्याच्या आधी येतं, जसं सूर्याच्या आधी प्रकाश येतो. साध्या गोष्टी समजून घेत जा, म्हणून लवकर उठत जा. कमीत कमी सायंटिफिकली तरी कारण आहे का? सकाळी लवकर उठलात, सूर्याची कवळी किरण शरीरावर पडली तर व्हिटॅमिन डी मिळतं, जे माणसाची पॉझिटिव्हिटी वाढवतं, सकारात्मक भावना वाढवतं, जगण्याचं बळ वाढवतं. उगाच संत म्हणत नव्हते जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. मॉनिटर उठा तुझ्या माय बाप कैसी लागली झोप, उतर का बंदिया एवढी चपाती, उतर का बंदिया एवढी चपाती, उतर का बंदिया एवढी चपाती, उतर का बंदिया एवढी चपाती. अवघी आवाज कडक करा, गाता नाही ना, म्हणजे आवाज क्लिअर येतोय पण घशाला त्रास होतोय. तुम्ही उठलात ना जरा लवकर, सावध झालो हरीच्या आलो जागरण. एकदा इथं आलात की कळल देव कुठे, कारण देव फार शोधायची गरज नाही रे. आमचं कसं झालंय, आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर. आमचं कसं आहे, 10 दिवस गणपती बसवायचा आणि बुडवताना बाबूराव, आणि देव भेटला नाही, तो नाचत बुडीवला का ग माय? नवरात्राचे उपासन दसऱ्या दिवशी बोकाड आणि आंबाबाई पावली नाही, तू बोकडं हाणली देवीच्या नावाखाली. हा आमचा पारमार्थ. आमच्यात ज्या साबणानं गोर होतं ते साबण खपत नाही, ज्या साबणावर गोरी हिरोईन नाही ती साबण खपतोय. महत्वाचं काय, साबण का कवर? आम्ही कवरावरचीच मंडळी महाराज. मार्केटिंगचा जमाना आहे रे आमच्याकडे, ऍडव्हर्टाइजमेंटवर जीवन चालतं आमचं. आमच्या इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, रिक्षात आला मूर्ख. खरंय का खोटे? लय अवघड आहे. जी पोरगी वरातीत नाचती सुशिक्षित आणि जी कीर्तनात नाचती नालायक. अरे वा, मानलं पाहिजे का तुमच्या डोळ्याला? करे जी नवरदेवासमोर नाचती इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि जी कीर्तनात नाचती इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही कोण? पोतराज. अरे मूर्ख, त्याला चावना म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. परंपरेचं काही आहे का नाही? काही नाही रे, भामट्यांचा जमाना आहे सगळा. ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटेल महाराज. कळलं त्यालाच कळलं. आम्ही असलीच मूर्ख आहे रे. तुम्ही तर लई येड्या, येड्या नाही पण भोळ्या. तुम्हाला निष्ठ म्हणायचं बाई तुला लई त्रास आहे, लेकरा बाळाला तुझी किंमत नाही, नवरा तुला मानित नाही, तुझ्यासारखं घरासाठी कोणी झटलं नाही. बाई म्हणते खरंय महाराज तुमचं इडी तू. इट इज जस्ट सायकोलॉजी, जस्ट सायकोलॉजी. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. चमत्कार नावाची गोष्ट नसते. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जीविन विसंबी वाती तसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. इथं तुम्हाला काही साधन साधायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि कृपेशिवाय फळ प्राप्ती होत नाही. चमत्कार नसते, तपश्चर्याचं फळ म्हणजे कृपा आहे. वाक्य लक्षात नाही का माझी? ज्ञानोबरांची भिंत चालवली गेली हा चमत्कार नाही, तुकोबारांची गाथा तरली हा चमत्कार नाही, बोलवला गेला हा चमत्कार नाही, नाथांच्या घरी पाणी कावडीनं वाहिलं गेलं हा चमत्कार नाही. ही माझ्या संतांवरची परमात्म्याची कृपा आणि माझ्या संतांचं तपश्चर्याचं फळ आहे, म्हणून हे घडतंय. पैसे दसायची वाट न पाहता आणि वैसायची गावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरी तया ते वर आशीर्वाद.
परमात्म्याची कृपा असावी, कष्ट करण्याची दानत असावी. जगातली अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करायची ताकद या व्यक्तीमध्ये निर्माण होते. फक्त परमात्म्याची कृपा, कष्ट करायची दानत. आम्हाला कष्टच करू वाटनो. शास्त्र सांगतं, उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात, कष्ट न करता कुणालाच देव देत. माणसं निस्तं कारण शोधतात. आमच्याकडे पैसा नाही, मायबाप शिकलेले नाही, आम्ही चांगल्या भागात जन्माला आलो नाही, आमच्याकडे सोयी सुविधा नाही. काय कमी रे? आणि जरी आहे तरी त्या कमीपणाला मोठेपणा करता आला पाहिजे. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ आहे फक्त स्वराज्याचं. किती? 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. सगळ्यांपेक्षा कमी सैन्य आहे माझ्या शिवरायांकडं, पण 260 पेक्षा जास्त किल्ले माझ्या राजाला 50 वर्षाच्या काळात जिंकले. हे वैभव आहे आपल्या इतिहासाचं. इतिहास का वाचावा, का ऐकावा? धर्मवेदांसाठी नाही. आम्ही शिवरायांची जात वापरली फक्त. शिवराय त्या जातीचे, आंबेडकर त्या जातीचे, हे त्या जातीचे, ते त्या जातीसाठी नका रे करू. जातवीत गोत कुळशिळ भजे का त्वरित युक्त. पुरुषार्थ समजून घ्या, कर्तव्य समजून घ्या, इतिहास समजून घ्या. आम्हाला समजून. आमची तरुण मंडळी निस्ती बोंबलणार, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अरे तुम्ही डोम कावळे. भावा चौकात बसतो, ही कुण आली बघ, तिकून गेली बघ, एक माझी आली बघ, एक तुझी गेली बघ. गुरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे रे. आणि बहीण आहे म्हणून विचारते, काय वाटतं देव माफ करेल? यत्र नारीस्तु पूज्यन्ते नमन्ते तत्र देवता आहे. शास्त्र सांगतं आपलं स्त्रीचा मान आहे तर भगवंताचा वास आहे. अरे माणसांचं सोडा, देवाला सुद्धा माफी नाही ज्याने स्त्रीचा अवमान केला. देवघर आहेत तुमच्या घरात? देवघर मायमावल्या आमच्याकडे असतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे? जस्ट आस्किंग मायमावल्या, बोलत जा. देवघर आहेत तुमच्या? देवघरात बाळकृष्ण आहे, गणपती बाप्पा, विठ्ठल, ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सगळ्या देवाचा बाप आहे. ब्रह्म पिता आहेत. ब्रह्म उत्पत्तीची ताकद ब्रह्मांची. तरी देवळात इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून वाईट नजर गेली. देवाचा बाप असून देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करायला आहेत. असल्या देखण्या ज्यांच्या सुकलेल्या स्पर्शाने सुकलेलं कमळ फुलायचं. मेकअप वाल्या नाही, खऱ्या खुऱ्या नुसत्या मनोरंजन करायला होत्या. एवढं सगळं असताना वासना निर्माण झाली. बलतीकडे नजर गेली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखण्यात चंद्र, 23 बायका त्याला. स्वतःच्या गुरूंकडे 14 विद्या 64 कला शिकायला गेला. बृहस्पती त्यांच्या गुरूंचं नाव. बृहस्पती सगळ्या देवांचे गुरु बृहस्पतीच आहेत बरं का. 33 कोटी देवाचे गुरु सुद्धा बृहस्पतीच आहेत. त्याच गुरूंकडे चंद्रही शिकायला गेला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळान करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. फार नको वाढवायला, मोठ्याचे कुठाने येतं, कशाला वाढवायचे. परिणाम चंद्राला डाग आहे. तुम्ही समजू नका हिला थट्टा, भल्या भल्या शिला विला पट्टा. समजू नका हिला थट्टा, भल्या भल्या शिला विला पट्टा. तुम्ही समजू नका हिला जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय, नामचिंतन. कारण एकदा देवाचं स्वरूप बघितलं की भलतीकडे बघावं असं वाटत. आता कोठे धावे म्हणत तुझे
चरण देखली या भाग गेला. तुला एकदा पाहावं परमात्म्या आणि तुझं स्वरूप बघितलं की कळावं जगात तुझ्या इतकं सुंदर काही नाही रे. भलतीकडे बघून वासना निर्माण व्हायचं कारणच नाही, कारण तू इतका गोड आहेस की तुझ्याशिवाय दुसरं कुठं बघावं असं वाटत. याची देही याची डोळा जर तुला पाहावं परमात्म्या, पण देवाला पाहता येतं का? नाही. देव कुठे आहे? शंकराचार्य वर्णन करतात, रंग नाही रूप नाही. भगवंताला रूप नाहीये, रंग नाहीये, आकार नाहीये, उकार नाहीये. भगवंत निर्गुण निराकार आहे. मग देव कुठे आहे? करारविंदेन पतारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी.